नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आजचा आपण व्हिडिओ करणार आहे ॲडव्होकेट, नंतर लॉयर, बॅरिस्टर अशा ज्या लॉच्या टर्मिनॉलॉजी आहेत त्याच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. पण त्याआधी जे पण व्ह्यूअर्स आहेत किंवा जे व्हिडिओ बघत असतात त्यांना मला सांगायचं आहे की त्यांनी प्लीज सबस्क्राईब करावं. म्हणजेच अशा प्रकारचे व्हिडिओ मी नेहमी टाकत असते, म्हणजे कायदेविषयक मी माहिती देत असते. परंतु जे व्ह्यूअर्स आहेत ते सबस्क्राईब करत नाही आहेत, तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करावं अशी विनंती करते. तर आज आपण काय बघणार आहे, ॲडव्होकेट, बॅरिस्टर, लॉयर्स यांच्यातले फरक बघणार. नंतर अटॉर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल यामधला फरक बघूया. नंतर पब्लिक प्रॉसिक्युटर, गव्हर्मेंट प्लीडर म्हणजे काय, नंतर ॲडव्होकेट, सिनियर ॲडव्होकेट्स यातला फरक, नंतर त्याच्यातला ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड, असे जे काही बरीच टर्मिनॉलॉजी आपण वापरली जाते ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये, पण आपल्याला निश्चित समजत नाही की हा म्हणजे काय आणि ही व्यक्ती म्हणजे काय, की ह्यांची नेमकी कामं काय. तर हे आपल्याला जरा कन्फ्युजन असतं. ते जनरल जे सगळं पब्लिक आहे तर त्यांना फक्त एक माहीत असतं, तो ॲडव्होकेट आहे, तो लॉयर आहे, असे शब्द वापरले जातात. मग त्यातला शब्द वापरण्यातला फरक काय हे नाही समजत. तर आज आपण ते सगळे कन्फ्युजन आपण क्लिअर करणार आहे. तर आता पहिल्यांदा आपण बघूया की पहिली स्टेप काय, की लॉयर. आता लॉयर म्हणजे काय, तर वकील. आता हा वकील म्हणजे नेमकं काय, तर ज्या एखाद्या मुलाने किंवा मुलीने, एखाद्या स्टुडंटने जर LLB ही डिग्री घेतलेली असेल तर तो काय होतो, ती पास झाल्यानंतर तो वकील होतो. आता ती पास झाली म्हणजे पूर्ण कंप्लीट पासिंग त्याचं झालं की तो वकील बनणार. परंतु त्याच्यामध्ये पण दोन भाग आहेत, एक 12वी नंतरची LLB आणि एक ग्रॅज्युएशन नंतरची LLB. आता हे 12वी नंतरची असते ती 5 वर्षाची असते आणि ग्रॅज्युएशन नंतरची LLB डिग्री 3 वर्षाची असते. असे हे दोन वेगवेगळे कोर्सेस आहेत. आता दोन्ही 3 वर्ष आणि 5 वर्ष या दोन्ही पास झाले तरी तुम्हाला LLB डिग्रीच मिळणार असते आणि त्यानंतर तुम्ही लॉयर बनता. आता लॉयर वकील बनलात तर तुम्ही लगेच कोर्टात प्रॅक्टिस करू शकता का, तर नाही. तर याच्यासाठी पूर्वी आता सनद जी होती, पूर्वीचे जे वकील होते त्यांना सनद घ्यावी लागायची, बार काउन्सिल ऑफ इंडियाची आणि हे महाराष्ट्र आणि गोवा यांची, किंवा ज्या ज्या स्टेटला जे बार काउन्सिल्स असतात त्या स्टेटकडून त्यांना ती सनद मिळते. म्हणजे ज्या स्टेटचे तुम्ही रहिवास करत असता त्यांच्या त्या बार काउन्सिलकडून तुम्हाला त्याची सनद मिळत होती. परंतु आता काय झालेलं आहे, आताच्या ह्या 15-1 वर्षापासून बार काउन्सिल ऑफ इंडिया यांची हे AIBE ऑल इंडिया बार एक्झाम असते, AIBE. तर ती पास व्हावी लागते. आता ही पास व्हावी लागते, ती वर्षातून एकदा असते. आता ती पास झाल्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडिया हे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस देते तुम्हाला. तर ती पास झाल्याशिवाय तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस करू शकत नाही. जशी पूर्वीची सनद होती तशी आता सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळतं आणि ते आल्यानंतर तर तुम्ही यू आर क्वालिफाईड फॉर प्रॅक्टिस. म्हणजे तेव्हा त्या व्यक्तीला ॲडव्होकेट असं म्हटलं जातं आणि मग तो ॲडव्होकेट होतो, त्याला एनरोलमेंट नंबर मिळतो आणि बार काउन्सिल आपल्या स्टेटकडून मिळतो. तर तो असा एनरोलमेंट त्यांना घ्यावा लागतो आणि ही AIBE ही एक्झाम पास करावी लागते. हे झालं ॲडव्होकेटसाठी. म्हणजे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळाल्यानंतर लॉयरला तुम्हाला रीतसर कोर्टात प्रॅक्टिस करता येते. आता हे झाल्यानंतर आपण बॅरिस्टर बघूया. बॅरिस्टर म्हणजे काय, तर इंग्लंडमधून ज्या व्यक्तींनी पूर्वी लॉची डिग्री घेतली किंवा वकिली पास होऊन आले तर त्यांना बॅरिस्टर असं म्हणायचे. आता बॅरिस्टर हा कोर्टात रिप्रेझेंट करू शकत होता, म्हणजे वकिली करू शकत होता. आता हे कसे आहे की बॅरिस्टर इंग्लंडमधूनच पास होऊन जे आले त्यांना बॅरिस्टर म्हणायचे. म्हणजे ते हायर कोर्टात त्यांना ट्रेन केलं जायचं की हायर कोर्टातसुद्धा ते प्रॅक्टिस करू शकतील, अशा ह्या व्यक्तींना बॅरिस्टर म्हणायचे. तर आपल्याकडं कोण कोण होते हे, तर आपले बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, कॉन्स्टिट्यूशन संविधान लिहिणारे, तर त्यांची बी बॅरिस्टर ही डिग्री होती बाबासाहेबांची. आणि हे महात्मा गांधीजी त्यांनी बॅरिस्टरची पदवी केलेली होती. मग असे हे जे पास होऊन आले ते बॅरिस्टर लेवलचे, त्यांचं नॉलेज एकदम हाय लेवलचं होतं. सगळ्या त्यांचे कॉन्स्टिट्यूशन लिहू शकणारे एवढे नॉलेजचे ते लोक होते. तर
मग ह्यातला फरक तुम्हाला समजला असेल. आपल्या इथलं लॉयर म्हणजे काय, ॲडव्होकेट म्हणजे काय आणि बॅरिस्टर म्हणजे काय, ह्या 3 कन्सेप्ट आपल्याला समजल्या. आता आपण काय बघणार आहोत की हे ॲडव्होकेट जनरल आणि ॲटॉर्नी जनरल याच्याबद्दलची आज आपण माहिती घेऊया. तर ॲडव्होकेट जनरल जे आहेत ते स्टेट लेवलला जे त्यांना अपॉइंट केलं जातं त्या व्यक्तींना ॲडव्होकेट जनरल असं म्हटलं जातं. त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, तर राज्यपाल करतात. तर ॲडव्होकेट जनरल हे सुद्धा वकीलच असतात, म्हणजे लॉची डिग्री त्यांनी घेतलेलीच असली पाहिजे आणि त्यांच्याकडे एवढा अनुभव असतो की ते तेवढ्या क्वालिटीचे त्यांच्याकडं नॉलेज असणार. मग या लोकांना जे करू शकतात, ॲबिलिटी असेल त्या व्यक्तींना आणि तेवढा एक्सपिरियन्स असेल त्या व्यक्तींना स्टेटच्या थ्रू जर मॅटर प्रेझेंट करायचं असेल की स्टेट ऑन बिहाफ ऑफ स्टेट जर प्रेझेंट करायचं असेल तर त्याला राज्यपाल अपॉइंट करतील आणि स्टेटच्या विरुद्ध जी मॅटर्स जर कुठले मॅटर्स दाखल झाले तर स्टेटला रिप्रेझेंट करण्यासाठी हे ॲडव्होकेट जनरल कोर्टात त्यांना प्रेझेंट करत असतात. म्हणजेच काय, ॲडव्होकेट जनरलला स्टेटच्या थ्रू मॅटर प्रेझेंट करायची पॉवर असते. आता ह्याला काय म्हटलं जातं, फर्स्ट लॉ ऑफिसर ऑफ स्टेट असंही या व्यक्तीला म्हटलं जातं. आता हे झालं स्टेटच्या बाबत. तर ॲटॉर्नी जनरल म्हणजे काय, तर सेंटरच्या वतीने जर सेंटरवर काही मॅटर्स दाखल झाले तर सेंटरच्या वतीने कोण व्यक्ती कोर्टामध्ये प्रेझेंट करेल, तर त्याला म्हणतात ॲटॉर्नी जनरल. आता ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया असं स्टेट. तर ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जे आहेत त्यांना आपले राष्ट्रपती त्यांची अपॉइंटमेंट करतात. आता ह्या ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडियाच्या ह्याला हे फर्स्ट लॉ ऑफिसर ऑफ हे आपल्या कंट्री म्हणजे देशाचा फर्स्ट लॉ ऑफिसर असंही म्हटलं जातं. आता यांची लॉ डिग्री ही असली पाहिजे, हे कंपल्सरी. आता त्यांना राष्ट्रपती अपॉइंट करतात आणि स्टेटच्या वतीने ते सेंटरच्या वतीने ते प्रेझेंट करतील. तसेच सेंटरला जर काही लिगल ॲडवाईज हवा असेल तर ते लिगल ॲडवायझर त्यांना देऊ शकतात. तसेच स्टेटचं जे बघितलं आपण, त्यांनाही जर लिगल ॲडवाईज हवा असेल लॉच्या काही मॅटरमध्ये तरीही ते ॲडव्होकेट जनरल त्यांना करू शकतात. आता हे सॉलिसिटर जनरल म्हणजे काय, तर सॉलिसिटर जनरल जे असतात ते या ॲटॉर्नी जनरल आहेत यांना हेल्प करण्यासाठी, म्हणजे त्यांना असिस्ट करतात. हे कोर्टात प्रेझेंट नाही करणार सॉलिसिटर जनरल, ते फक्त ॲटॉर्नी जनरल्स आहेत, ॲडव्होकेट जनरल्स आहेत, त्यांना मदत करतील डॉक्युमेंटेशन करायला किंवा लॉ पॉईंट्स काढायला. असे हे सॉलिसिटर जनरल मदत नाही हेल्प करण्यासाठीच असतात, ॲसिस्टन्स. ते कोर्टात प्रेझेंट नाही होणार. त्यांचं नॉलेज डॉक्युमेंटेशन किंवा जे फायलिंग असतं ती सगळी पूर्वतयारी एखाद्या मॅटरची त्यांना सॉलिसिटर जनरल असं म्हणतात. त्यांचा रोल आहे तो ऑफिस पुरताच असतो, ते कोर्टात जाऊन ॲपियर नाही होणार, लिगल ॲडवाईस देऊ शकतात आणि ते सगळं डॉक्युमेंटेशन किंवा फायलिंग करण्यासाठी त्यांची मदत होत असते. आता हे असे आपण बघितले की ॲडव्होकेट जनरल म्हणजे काय, ॲटॉर्नी जनरल म्हणजे काय आणि सॉलिसिटर जनरल, हे तिघीतला फरक आपण बघितला. आता आपण काय बघणार आहे, ॲडव्होकेट म्हणजे काय, सिनियर ॲडव्होकेट म्हणजे काय आणि हे ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड यातलं बघणार आहे. तर आधी आपण बघितलं आहे की ॲडव्होकेट म्हणजे काय, तर ॲडव्होकेट हा AIB पास झालेला असला पाहिजे आणि सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस त्यांना बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिली की ती व्यक्ती ॲडव्होकेट म्हणून कोर्टात ॲपियर होऊ शकते किंवा ते मॅटर घेणं, वकालतनामा देणं आणि कोर्टात त्या पुढच्या पार्टीची बाजू मांडणं, असे सगळे त्याला पॉवर्स असतात, म्हणजे तो करू शकतो. आता हे झालं. तर सिनियर ॲडव्होकेट म्हणजे काय, तर सिनियर ॲडव्होकेट म्हणजे काय की ज्यांनी बरेच 10-1 वर्षापर्यंत ते मॅटर्स चालवलेले आहेत किंवा तेवढा अनुभव आहे, तर अशा व्यक्तींना सिनियर ॲडव्होकेट असं म्हटलं जातं. प्लस त्यांना अनुभव तर आहेच आणि त्यांचं एज पण 45च्या दरम्यान असतं. म्हणजे काय, तर ह्यांना जो इतका अनुभव असल्यामुळं त्यांना सिनियर ॲडव्होकेट असं म्हटलं जातं. आणि ह्यांच्या हाताखाली जे ज्युनियर नवीन वकील तयार होतात ते त्यांच्या हाताखाली काम करतात आणि ट्रेन होतात, म्हणजे त्याला इंटर्नशिप असं म्हटलं जातं. आता ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड, ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड काय, सुप्रीम कोर्टात समजा तुम्ही प्रॅक्टिस करायची असेल तर आता हा नवीन ज्युनियरशिप करत असतील, म्हणजे जस्ट पास आऊट झालेले मुलं एकदम सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करू शकतील का, तर नाही.
मग त्यांना 4-5 वर्ष अशी इंटर्नशिप करावी लागते सिनियर ॲडव्होकेटच्या हाताखाली. म्हणजे काय, तर ते छोटे छोटे कामं करता करता त्यांना कोर्टाची सगळी माहिती होते, किंवा कोणत्या ह्याच्यात कुठलं ॲप्लिकेशन द्यायचं आहे, सेक्शन्स लावणे, ही सगळे छोटे छोटे कामं ते 4 वर्षात शिकून जातात. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात जर तुम्हाला ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्डवर यायचं असेल तर त्यांची एक एक्झाम असते, ती पण पास व्हावी लागते. आणि तिथले जे प्रॅक्टिस करणारे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांना इंटर्नशिप करावी लागते आणि त्यांच्याकडून अनुभव घ्यावा लागतो 1 वर्षाचा. मग ते तिथली कामं करण्याच्या लेवलचे तुम्हाला नॉलेज येऊ शकतं. मग तेव्हा त्यांचं नाव रेकॉर्डवर येतं की हे लोक सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात, म्हणून ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असं म्हटलं जातं त्याला. आता हे पण आपण बघितलं. आता आपलं हे बघूया, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे काय आणि गव्हर्मेंट प्लीडर म्हणजे काय. तर याच्यात आपण असं बघू की समजा आता 2 प्रकारच्या केसेस आहेत, तर एक सिव्हिल केस आणि क्रिमिनल केस. आता पहिले आपण क्रिमिनल केस घेऊया. क्रिमिनल केस म्हणजे काय की गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे असतात त्याला आपण क्रिमिनल केस, फौजदारी गुन्हे असे म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय येतं, मर्डर, हाणामाऱ्या, मोठे गंभीर दुखापत किंवा रेप असे जे घातकी किंवा असं हीनस असे ऑफेन्स जे असतात की समाजावर त्याचा परिणाम होतो, की आपण एकदम टी व्हीवर बघितलं की अरे असं झालं, खून मारामाऱ्या, की आपले लगेच हे होतं. म्हणजेच काय, समाजावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी, म्हणजे समाजावर परिणाम होणार आहे. म्हणून काय, क्रिमिनल जे गुन्हे होतात, रेप झाला तर ज्याच्यावर रेप झाला ती स्त्री आहे, तर ती काय झाली विक्टीम, म्हणजे त्याच्यावर गुन्हा घडला, ती मानसिकदृष्ट्या चांगली राहील का, तर नाही. मग त्याच्या वतीने सरकार ती केस लढत असतं आणि आरोपीच्या बाजूने आरोपीचे वकील करत असतात. पण जो विक्टीम आहे किंवा ज्याच्यावर गुन्हा घडला गेला आहे त्या व्यक्तीच्या बाजूने सरकार लढतं. का, तर सोसायटीच्या अगेन्स्ट तो ऑफेन्स घडला असं गृहीत धरलं जातं, कारण त्याचा समाजावर परिणाम होतो. आता सरकारच्या वतीने म्हणजे विक्टीमच्या बाजूने सरकारच्या वतीने जो वकील लढणार केस, त्या विक्टीमची बाजू मांडेल, त्याला म्हणायचं पब्लिक प्रॉसिक्युटर. म्हणून त्याला पब्लिक प्रॉसिक्युटर म्हटलेलं आहे की त्या विक्टीमची बाजू मांडणारं सरकारच्या वतीने जी व्यक्ती बाजू मांडते त्याला पब्लिक प्रॉसिक्युटर असं म्हटलं जातं. म्हणून क्रिमिनल केसमध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर्स असतात. आणि हे दिवाणी जे मॅटर्स आहेत म्हणजे सिव्हिल मॅटर्समध्ये जर एखादा गुन्हा ह्याच्यावर सरकारवर घडलेला आहे पण तो क्रिमिनल नाही, दिवाणी, मग याच्यामध्ये जो अर्जदार आहे आणि रिस्पॉन्डंट, पिटिशनर आणि डिफेंडंट, आता त्याच्यामध्ये जर सरकारच्या वर तो गुन्हा दाखल झालेला आहे तर त्यांची बाजू कोण मांडेल, तर त्यांच्या बाजूने जी व्यक्तीला अपॉइंट केलं जातं त्याला म्हणायचं गव्हर्मेंट प्लीडर. पण तो दिवाणी दावा असल्यामुळं त्याला गव्हर्मेंटकडून प्लीड करणार, म्हणून त्याला गव्हर्मेंट प्लीडर असं म्हटलं जातं. असा हा फरक आहे सिव्हिल मॅटर्स आणि क्रिमिनल मॅटर्स. आता आपण पब्लिक प्रॉसिक्युटर बघूया. आता मध्ये ती इंदोरची केस झाली की सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी तिने हत्या केली. आता हा विक्टीम आहे की ती संपूर्ण देशभर ते गाजलं, म्हणजे सोसायटीवर परिणाम झाला. तर राजा रघुवंशीच्या बाजूने जी व्यक्ती तिथे कोर्टात केस लढत असेल, ज्या व्यक्तीला अपॉइंट केलेलं असेल, तर ते सरकारने त्याची बाजू मांडणार की असे गुन्हे झालेत, मग त्या व्यक्तीला पब्लिक प्रॉसिक्युटर असं म्हटलं जाईल. अशी निर्भया केस पण आहे. निर्भयाच्या बाजूने जे त्याच्यामध्ये फाशी लागली, तर निर्भयाच्या बाजूने ज्या वकिलांनी हे केलं असेल ॲडव्होकेटनी, तो झाला पब्लिक प्रॉसिक्युटर. असं आपण हे बघितलं की असा फरक आहे पब्लिक प्रॉसिक्युटर आणि गव्हर्मेंट प्लीडर याच्यामध्ये फरक काय. तर अशा प्रकारे आपण हे सगळे टर्म्स बघितलेले आहेत. ॲडव्होकेट काय, लॉयर्स काय, बॅरिस्टर काय, नंतर हे ॲटॉर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल, ॲडव्होकेट, सिनियर ॲडव्होकेट, नंतर ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड, पब्लिक प्रॉसिक्युटर आणि गव्हर्मेंट प्लीडर म्हणजे काय, सॉलिसिटर जनरल म्हणजे काय. तर हे अशी आशा व्यक्त करते की हे तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला जर कुठल्या ह्याच्यावर व्हिडिओ हवं असतील की बऱ्याच लोकांना काही टर्म्स समजत नाही आहेत, तर तुम्हाला ज्या काही क्वेरी असतील तर त्या कॉमेंट्समध्ये लिहा. तर माझ्यापरीने मी ते व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.